थँक्यू पास्टर. सर्वांना ख्रिस्तात सलाम. ओके. सुंदरसं आपण हे वचन वाचत आहोत पवित्र आत्म्याच्या बाबतीत. काल आपण पवित्र आत्मा कसा कार्य करतो आणि अ, एक ऑर्डिनरी लाईफ कशी एक्स्ट्राऑर्डिनरी बनवतो, काल आपण ते वाचलं. आज आपण शिकणार आहोत पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनेमध्ये कसं कार्य करतो. पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनेत कसं कार्य करतो ते आपण वाचणार आहोत. वचनात जाण्याआधी आपण एक एक 2 मिनिटाची प्रार्थना करू. पवित्र पवित्र परमेश्वर पित्या, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आमच्या जिवंत परमेश्वरा, रात्रभर सांभाळ करून ही सकाळ तू दाखवलेली आहेस, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या प्रार्थना तू ऐकलेल्या आहेस आणि तू आम्हाला आज उठवलेला आहेस, तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो. आम्हाला इथे तू एकत्रित केलेला आहेस आणि तू आम्हाला आशीर्वादित करत आहेस असा आमचा विश्वास आहे. स्वतःला लीन आणि नम्र करून मी स्वतः आणि जे लोक या मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत त्यांना घेऊन मी तुझ्या अधीन स्वाधीन जातो. आम्ही जसे आहोत तसा आमचा स्वीकार कर आणि या वचनातून आम्हाला बोध घेण्यास सहाय्य आणि मदत कर. सैतानी हल्ल्यापासून आम्हाला वाचव आणि या वचनाद्वारे तू आम्हाला आमचे मन उघड आणि आमचे हृदयाचे दार उघड आणि तू आमच्यामध्ये ये. तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श आणि वर्षाव आमच्यावरती कर. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हातात देतो. विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. ओके. पवित्र आत्म्याद्वारे प्रार्थना. प्रेयर विदाउट स्पिरिट इज लाइक अ लेटर विदाउट पोस्टेज. प्रेयर विदाउट द स्पिरिट इज लाइक अ लेटर विदाउट पोस्टेज. म्हणजे ज्या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा नाही, तर ती प्रार्थना एका पत्रासारखी आहे, जे निघालं तर होतं पण ते कधी पोचलंच नाही. ठीक आहे. ज्या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा नाही, तर ते त्या पत्रासारखं आहे, जे इकडनं डिस्पॅच झालं पण ते जिथे पाठवायचं होतं तिथे पोहोचलंच नाही. असं आहे. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा कसे कार्य करतो ते आपण बघूयात आज. माझ्याकडे 5 मुद्दे आहेत. पहिला आहे, निशब्दपणे पवित्र आत्मा खणतो. निशब्दपणे पवित्र आत्मा खणतो. आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 26वा वचन वाचूयात. कोणाला सापडलं तर प्लीज वाचा. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 26वा वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिवार्य कन्याने मध्यस्थी करतो. अमेन. थँक्यू पास्टर. काय लिहिलं येते? अनिर्वाच्य कणण्याने मध्यस्थी करतो आणि आपल्या अशक्तपणामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो. तर जेव्हा आपण प्रार्थना करतो, तर आपल्याला असं वाटायला पाहिजे की आपण अशक्त आहोत, आपल्यामध्ये काहीही शक्ती नाहीये. सर्व आणि सर्व शक्ती फक्त आणि फक्त परमेश्वराकडे आहे. इतकं लीन आणि नम्र आपल्याला होणं गरजेचं आहे. आपण प्रार्थना करताना असंच ड्राय प्रार्थना करतो बऱ्याचदा. बऱ्याचदा प्रार्थना पाठ झालेली असते आणि आपण सारखा विचार करतो की प्रार्थनेचं उत्तर आलेलं का नाही. यामुळे कारण वी डिपेंड ऑन आवर ओन स्ट्रेंथ. असं आहे. आपण स्वतःच्या शक्तीवरती जेव्हा अवलंबून राहतो, त्यावेळेस मग परमेश्वराच्या शक्तीला वाव भेटत नाही आणि पवित्र आत्मा तिथे कार्य करू शकत नाही. जोपर्यंत आपण स्वतःला लीन आणि नम्र करत नाही परमेश्वरासमोर, जेव्हा मला परमेश्वराची गरज आहे असा जोपर्यंत माझा भाव होत नाही, तोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर येत नाही. म्हणून इथे लिहिलेलं आहे की अशक्तपणामध्ये अनिर्वाच्य वाचा म्हणजे बोलणे, अनिर्वाच्यपणे तो कणतो. शेवटच्या वेळेस कणवून कधी प्रार्थना केली होती आपण?
मी शेवटच्या वेळेस करून तेव्हा प्रार्थना केली होती जेव्हा माझा मुलगा ऍडमिट होता. त्याला निमोनिया झाला होता. आणि एकदा नाही, 2 वेळा ऍडमिट करावं लागलं त्याला. ती शेवटच्या वेळ होती जेव्हा मी खणून प्रार्थना केली होती. असं आहे. तर पवित्र आत्मा कणतो. पवित्र आत्मा इंग्लिशमध्ये ग्रोन हा शब्द वापरलेला आहे. असं आहे. तर पवित्र आत्मा कणून प्रार्थना करत आहे आणि मध्यस्थीमध्ये करत आहे. तर ती मध्यस्थी आपल्याला फार फार जास्त सिरियसली आज घेणं गरजेचं आहे. असं आहे. प्रार्थनेची गरज आपल्याला नव्हती, मात्र आदामाने हवेने पाप केलं, त्यामुळे प्रार्थनेची गरज पडली. अन्यथा येशू ख्रिस्त स्वतः पर्सनली त्या बागेमध्ये येत असे आणि आदम आणि हवेला पर्सनली तो विजिट करत असे, पर्सनली तो बोलत असे. असं आहे. येशू ख्रिस्त अब्राहमाला पण भेटायला आला पर्सनली. पण ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा पवित्र वचन दिलं गेलं नव्हतं. म्हणून परमेश्वर स्वतः येऊन बोलायचा, किंवा मग आपल्या देवदूताला पाठवायचा, पर्सनल विजिट करायचा, किंवा मग स्वप्नात बोलायचा. असं आहे. प्रार्थनेची आज मला गरज खूप आहे. यहुदी लोक किती वेळेस प्रार्थना करतात दिवसातून? 3 वेळा प्रार्थना करतात यहुदी लोक. मुसलमान लोक, आपले मुसलमान बंधू किती वेळा प्रार्थना करतात दिवसातून? 5 वेळा. आपण किती वेळा प्रार्थना करतो? असं. प्रार्थनेची गरज भासते का आपल्याला? सर्वप्रथम माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे की नाही हा प्रश्न असायला पाहिजे. कारण पवित्र आत्मा कानात बोलतो. तो कानात बोलतो. जेव्हा तो बोलतो तेव्हा तो आपल्याला प्रार्थनेत घेऊन जातो. असं आहे. आमेन. असं आहे. तर ओमकारस पत्र यामध्ये हे समजतं की आपल्याला माहित नाही की आपल्याला काय प्रार्थना करायची आहे. म्हणजे या स्तरावरती आपण आहोत मानवी म्हणून, की आपल्याला माहित सुद्धा नाही की आपल्याला प्रार्थना कशाची करायची आहे, काय मागायचं आहे. असं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो त्याच्या शिष्यांना की अं, एखादी व्यक्ती वाईट व्यक्ती जी आहे, तर तिच्या लेकराने जर अंड मागितलं तर तो त्याला साप देणार का? असं आहे. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीला माहिती आहे की आपल्या लेकराला काय द्यायचं आहे. तर मग तुम्ही जर परमेश्वरासमोर लीन आणि नम्र झालात, प्रार्थना केली, तर तो तुम्हाला तुमचा पवित्र आत्मा देणार नाही का? हा प्रश्न आहे. तर येशू ख्रिस्त जेव्हा प्रार्थनेच्या बाबतीत शिकवत होता, तर तेव्हा त्यांनी कोणत्या जगी गोष्टी मागायच्या हे सांगितलेलं नाही. तर येशू ख्रिस्ताने प्रार्थना म्हणजे प्रभूची प्रार्थना मागितली, शिकवली. आणि दुसरं, प्रार्थनेमध्ये मागायचं असेल तर पवित्र आत्मा मागा, हे येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे. असं आहे. तर निशब्दपणे पवित्र आत्मा कणतो. जर कोणी कणून प्रार्थना करत असेल तर त्या प्रार्थनेला आपण असं सहजपणे घेऊ शकत नाही. आमेन. ठीक आहे. दुसरा, पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. गायडन्स. पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. आपण गलती करस पत्र याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन वाचूयात प्लीज. गलती करस पत्र याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेनेच चाला, म्हणजे तुम्ही ध्येय वासना पूर्ण करणारच नाही. आमेन. थँक्यू. आत्म्याच्या प्रेरणेने चाला असं म्हटलेलं आहे, पाऊल इथं म्हणतो. असं आहे. 17 पण वाचा प्लीज. कारण ध्येय वासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा ध्येय वासना विरुद्ध आहे. ही परस्पराविरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. आमेन. पवित्र आत्मा आणि देह, हे दोघे पण काय आहेत? एकमेकांच्या विरुद्ध आहेत. असं आहे. ही झुंज दररोजची आहे. ही झुंज प्रत्येक क्षणाची आहे. असं आहे.
आणि हे जे देह आहे, देहाची वागणूक म्हणजे आपली रेग्युलर प्रॅक्टिकल वागणूक. मी कसा वागत आहे, मी कसा बोलत आहे, मी कसा दिसतो, मी कोणते कपडे घालतो, मी कसा चालतो, मी काय खातो, या सर्व गोष्टी खूप 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 जास्त महत्वाच्या आहेत. असं आहे. पवित्र आत्मा जो आहे तो, इथे पाऊल म्हणतो की सर्वप्रथम तर तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे चालणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा जे सांगतो त्या हिशोबाने वागणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा म्हणतो तिकडनं जाऊ नको, असं आहे. तरी पण मी तिकडनं गेलो. कोणत्या व्यक्तीने जर मला काही बोललं तर मी रिॲक्ट करणार असतो. तर पवित्र आत्मा कानात सांगतो असं बोलू नको, असं आहे. तो बोललास पण तू बोलू नकोस, कारण तो तुला नाही बोलला, तुझ्यामध्ये जो ख्रिस्त आहे त्याला बोललेला आहे. कारण समोरच्या व्यक्तीने जे काय वाईट तुला बोललेलं आहे ते तू घेऊ शकत नाही, कारण तू देहात आहेस, असं आहे. आणि बायबल म्हणतात द स्पिरिट इज विलिंग बट द फ्लेश इज वीक. आत्म्याची तयारी आहे, मात्र देह काय आहे, अशक्त आहे. कोणी जर आपल्याला काही बोललं, वाईट बोललं, तर ते आपलं देह घेऊ शकत नाही, आपण लगेच रिॲक्ट करतो, असं आहे. तर इथे पवित्र आत्मा असं कार्य करतो की पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की तो बोलला, तो तुला बोलला जे काय बोलायचं होतं, पण तो तुला न बोलता ते कोणी बोललेलं, कोणाला बोललेलं आहे, तुझ्यामध्ये जो ख्रिस्त आहे त्याला बोललेला आहे, असं आहे. आपण कोणी काय बोललं तर घेऊ शकत नाही, मात्र ख्रिस्त घेऊ शकतो, असं आहे. तर इथे हा फरक समजणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस तुम्ही स्वतःला देहापासून वेगळं करता, कारण जे काय तुम्ही ते घेतलेलं आहे ते कोणाकडे जात आहे, ते येशू ख्रिस्तावरती जात आहे, असं आहे. आणि येशू ख्रिस्तच फक्त आपले पाप घेऊ शकतो आणि आपलं वजन जे आहे, आपल्यावरती जो भार आहे तो ते वाहू शकतो. आपल्याला देहामध्ये हे वजन आणि हे भार वाहून जाणं कठीण असतं, असं आहे. 17वं वचन परत वाचा प्लीज, पास्टर. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देह वासनाविरुद्ध आहे. ही परस्पराविरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. जे काय तुम्ही इच्छिता हे तुमच्या हातून घडू नये, असं आहे. आपली लढाई आत्मिक स्तरावरती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आपण काय करतो, देहाशी भांडतो. आपली झुंज जी आहे ती आत्मिक लेवलवरती आहे, मात्र आपण काय करतो, एकमेकांशीच भांडतो. शाबात शाळेत भांडतो, तो मला असं म्हटलं म्हणून मी त्याला असं म्हटलं, असं आहे. त्याने असं केलं म्हणून मी असं केलं, असं आहे. आपण इफिस्करस पत्राचा 6वा अध्याय आणि 12वं वचन वाचूयात. प्लीज वाचा पास्टर. इफिस्करस पत्र 6:12. कारण आपले झगडणे रक्तामांसाबरोबर नव्हे, तर सत्ता बरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोख्यातील जगाच्या अधिपत्याबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. बरोबर आहे. आकाशातले दुरात्मे जे आहेत ते सध्या माझ्या आजूबाजूला फिरत आहेत. तुम्ही आणि मी इथे प्रार्थना करत आहोत, हे आत्मे आपल्या बाजूला आहेत सध्या, ऐकत आहेत, हे काय बोलतायत, हे काय वाचत आहेत, असं आहे. तर आपली झुंज यांच्या सोबत आहे. उठताना, बसताना, काही कार्य करत असताना, गाडी चालवत असताना हे आत्मे सतत हे कसं आपल्यावर अटॅक करायचा हे कार्य करत असतात. मात्र त्यावेळेस परमेश्वराचे जे देवदूत आहेत ते पण आपल्या आजूबाजूला असतात. कारण दाविद राजा त्याच्या स्तोत्रांमध्ये म्हणतो, दोज हू ट्रस्ट इन द लॉर्ड, द एंजल ऑफ द लॉर्ड एनकॅम्पेथ देम. जे परमेश्वरावर भाव ठेवतात त्यांच्या आजूबाजूला त्याचे देवदूत कार्य करतात, असं आहे. एलिशाची गोष्ट आपल्याला सर्वांना माहित आहे. एलिशाला धरण्यासाठी जेव्हा सैन्य आलं होतं, एका माणसाला पकडायला इतकं मोठं सैन्य आलं. मग आपण विचार करू शकतो की एलिशाची मिनिस्ट्री किती मोठी होती, किती अद्भुत होती.
परमेश्वर कसं एलिशाला चालवत होता आणि त्याच्याद्वारे कार्य करत होता. आणि जेव्हा ते अ, ते सैन्य एलिशाच्या घराच्या बाहेर उभा राहिलं आणि त्यांनी त्याला आवाज दिला, बाहेर ये. हे म्हणजे ते विचारत होते एलिशा कुठे आहे, कोण आहे म्हणून. आणि एलिशाचा जो अ, म- अ, साथी होता सोबतचा, तर तो म्हणाला एलिशाला की हे सर्व लोक आपल्याला मारण्यासाठी बाहेर उभे आलेले आहेत, इतकं मोठं सैन्य आलेलं आहे. तर एलिशा त्याला काय म्हणाला, तर एलिशा काय म्हणाला की परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली आणि तो म्हणाला की परमेश्वरा, याचे आत्मिक नेत्र उघड, याचे आत्मिक नेत्र उघड. आणि त्यांनी त्याला परत बाहेर पाठवलं. आणि त्याला काय दिसलं बरं? जे सैन्य होतं, त्या सैन्याच्या आजूबाजूला परमेश्वराचे सैन्य होतं. असं आहे. तर जेव्हा आपण पवित्र आत्मेद्वारे प्रार्थना करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला जे सैन्य आहे, त्याच्या भोवती परमेश्वराचं सैन्य आहे. आमेन. तर आज आपल्याला पवित्र आत्मा प्रोटेक्शन देतो, असं त्याचं सैन्य आपल्या आजूबाजूला पाठवतो. असे कित्येक वेळा गाडीवर लोक जातात, येतात जातात, गाडीवरून पडतात, त्यांचा जीव जातो. असं आहे. कित्येक लोक झोपी जातात, मात्र ते सकाळी पुन्हा उठत नाहीत. पण आज आपण उठलेलो आहोत. परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वर महान आहे. असं आहे. तर परमेश्वर काय करतो, आपल्याला गायडन्स करतो. असं आहे. अं, अं, सोफियाचं जेव्हा सोफियाने परीक्षा दिली होती नर्सिंग ऑफिसर या पोस्टची, त्यानंतर तिने तोंडी परीक्षा दिली, तिथे सिलेक्शन झालं तिचं. मात्र जेव्हा आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी गेलो, तेव्हा एक डॉक्युमेंट भेटत नव्हतं, आमचं आमचं चालत नव्हतं तिथे. तर त्यांनी आमच्या समोर तिचं सिलेक्शन कॅन्सल करायचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीये, हे घेऊन या, कुठूनही घेऊन या, मात्र घेऊन या. मग आम्ही पुन्हा तिच्या गावात गेलो आणि गावातले ऑफिसर सरळ म्हणाले की हे होत नाही म्हणून, तुमचं होणार नाही, हे डॉक्युमेंट असं असं आहे, हे चालणार नाही, हे तुम्हाला ऍप्लिकेबल नाहीये. आम्ही तिथे खूप प्रार्थना केली. जवळपास आम्ही तिथे तीन आठवडे होतो तिच्या गावामध्ये. दररोज आम्ही तहसीलदार आणि तलाठी आणि ते गव्हर्नमेंट ऑफिस आहे तिथे चक्रा मारायचो. दररोज दिवसातून 3 4 5 वेळा प्रार्थना करत होतो. खूप स्ट्रेसफुल असं ते हे होतं. ते ती कंडिशन होती. मात्र शेवटी त्यांनी आम्हाला ते डॉक्युमेंट दिलं. मग ते डॉक्युमेंट आम्ही यांना पाठवलं, टाटा टाटा हॉस्पिटलला. ते डॉक्युमेंट पाठवल्यानंतर पण ते म्हणतात की हे डॉक्युमेंट चालणार नाही म्हणून. तरी पण आम्ही प्रार्थना करत राहिलो. असं आहे. त्या दिवशी आम्हाला निघायचं होतं, ट्रेन आम्ही हे केली होती, बुक केलेली होती. असं आहे. आणि सोफियाचं गाव जे आहे ते म्हैसूर वरून अजून पुढे बँगलोर वरून अजून 4 किलोमीटर आतमध्ये खेड्यामध्ये. असं आहे. आणि ते म्हणाले की हे डॉक्युमेंट चालणार नाही. तर आम्हाला ती ट्रेन कॅन्सल करून परत अजून एक दिवस थांबून करावं लागलं. मात्र त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. असं आहे. अन्यथा सोफियाच्या हातून हा गव्हर्नमेंट जॉब निघून गेला असता. असं आहे. पवित्र आत्मा कसं कार्य करतो. आम्ही त्या परिसरासाठी प्रार्थना करत होतो, त्या ऑफिससाठी प्रार्थना करत होतो आणि आजही करतो. असं आहे. तर पवित्र आत्मा खरंच खूप छान कार्य करतो. असं आहे. पहिले शमूएल याचा 16वा अध्याय आणि 11 वचन आपण वाचूयात फास्टर. पहिले शमूएल 16वा अध्याय 11वा वचन. शमूएलाने एशियाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा, तो शेंडे-मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल एशियाला म्हणाला, त्याला बोलवून पाठवून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. थँक्यू पास्टर. आमेन. पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 11 वचन. थँक्यू पास्टर. याच्या अलीकडचं मी वाचतो.
मी हा तर याचं बॅकग्राऊंड हे आहे की परमेश्वराला नवीन राजा निवडायचा होता. आणि कारण शाऊल आता त्याच्यापासून पवित्र आत्मा निघून गेला होता. असं आहे, शाऊलाचा पूर्णपणे विश्वास डळमळून गेला होता. असं आहे. तर परमेश्वर शमूएलला म्हणाला की मी आता तुमच्यासाठी नवीन राजा नेमणार आहे. म्हणून त्यांनी शमूएलाला हे कार्य दिलं होतं की त्या जेसीकडे जायचं आणि त्याच्या मुलांपैकी एक जण आहे. तर मी पाचवं वचन वाचतो. 6वं वचन मी वाचतो. पहिले शमूएल 16वा अध्याय 6व्या वचनापासून मी पुढे वाचतो. ते आले तेव्हा त्याने अलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूएलाच म्हणाले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. आमेन. इथे पवित्र आत्मा बघा याचे शमूएलाला काय म्हणत आहे. शमूएलाला वाटलं अरे बघा हा अलियाबास आहे, हा जशीचा मुलगा आहे, तर परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. त्याचा ओव्हरऑल फिगर बघून त्याचे त्याचे कपडे बघून त्याचं बिल्ट बघून त्याचं दिसणे बघून शमूएलाला वाटलं की बाबा हाच आहे, म्हणून हा दिसतो राजासारखा तर हाच असेल. पण परमेश्वराने शमूएलाच म्हणाले. परमेश्वर इथे म्हणत आहे की परमेश्वराचे पाहणे. मी तुम्ही असं म्हणालात का, समजा माझं नाव डॉक्टर अभिजित, माझं नाव अभिजित आहे, तर मी माझ्या पेशंट्सला कधी म्हणत नाही की की तुम्हाला असं असं तुमचं हे डायग्नोसिस आहे, आणि अभिजित म्हणतो की तुम्ही असं असं पुढे करायचं, आणि मग तुम्ही अभिजितकडे यायचं. बरोबर आहे. मी असं म्हणतच नाही किंवा तुम्ही असं म्हणणार नाही. असं आहे. मात्र इथे परमेश्वर शमूएलाच म्हणाला की तू त्याच्या स्वरूपाच्या अथवा शरीराच्या उच्च काठीवर जाऊ नकोस. परमेश्वराचे पाहणे असे नसते म्हणून. तर दोन परमेश्वर आहेत इथे, दिसून येतं. तर हा परमेश्वर कोण, दुसरं कोण नसून हा येशू हे पवित्र आत्मा बोलत आहे असं इथे समजून येतं. पवित्र आत्मा इथे शमूएलाला गाईड करत आहे की तू शरीराच्या काठीवर जाऊ नकोस. असं आहे. मग ईशायाने अभिदानास अभिनदाबास बोलावून शमूएला पुढे चालवले. पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. मग इशायाने शामा याला त्याच्या पुढून चालवले. पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालवले. शमूएलाने इशायाला म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमूएलाने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, पण तो शेरडे मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलावून पाठवून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, आज तो आहे. आमेन. किती सुंदर असं हे वचन आहे. परमेश्वर कसं शमूएलाला गाईड करतो, असं आहे. आणि हा तोच परमेश्वर आहे, हाच तोच पवित्र आत्मा आहे जो आज आपल्याला गाईड करण्याची इच्छा आपल्याला वर्तवून देत आहे. मात्र आपण सारखं आणि सारखं आपल्या आज्ञाधारी नसल्यामुळे आणि परमेश्वरावर आपल्या प्रेम नसल्यामुळे आपण सारखं परमेश्वराला रिजेक्ट करतो, त्या पवित्र आत्म्याला रिजेक्ट करतो. असं आहे. तर गायडन्स आपण बघितलेलं आहे. तर कोणत्याही आपल्या कार्यामध्ये आपण नेहमी प्रार्थना करून परमेश्वराकडून गायडन्स मागणं गरजेचं आहे, मार्गदर्शन मागणं गरजेचं आहे. ही व्यक्ती आहे, याला मला परमेश्वराचं कार्य करायचं, याच्यामध्ये करायचं आहे. ही व्यक्ती आहे, याला मला आज पवित्र आत्म्याच्या बाबतीत ख्रिस्ता बाबतीत याला सांगायचं आहे. मात्र त्याआधी
प्रार्थना करून परमेश्वराचं गायडन्स घेणं फार गरजेचं आहे. कारण एक कोणत्या वेळेस कधी कार्य करायचं आहे हे परमेश्वर आपल्याला सांगणार आहे. तर त्यावरती डिपेंडेंट राहणं गरजेचं आहे. आमेन. तिसरं आपण बघूयात. पहिलं आपण बघितलं निशब्दपणे पवित्र आत्मा काढतो. दुसरं मार्गदर्शन करतो. तिसरं बोल्डनेस, पवित्र आत्मा धैर्य देतो. रोमकरस पत्र 8वा अध्याय आणि 31वा वचन आपण वाचूयात. रोमकरस पत्र 8वा अध्याय आणि 31वा वचन. तर मग ह्या गोष्टी वरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? आमेन. देव आपल्याला अनुकूल असेल तर आपल्याला प्रतिकूल कोण? इफ गॉड बी विथ अस, हू कॅन बी अगेन्स्ट अस? तुम्हाला कशाची भीती आहे आज? त्या भीतींची आज आपल्याला लिस्ट बनवायची आहे. मला या गोष्टीची भीती वाटते, मला हे करायची भीती वाटते. आज परमेश्वर म्हणतो की इफ गॉड बी विथ अस, हू कॅन बी अगेन्स्ट अस? आज आपल्याला वचन म्हणत आहे. तर आपल्याला आज धैर्य असलेलं आणि बोल्ड असलेलं जीवन राखणं, लीड करणं गरजेचं आहे. असं. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि 45वा वचन वाचूयात आपण. पहिले शमूएल 17:45. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास काय? पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वरच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. आमेन. ही कधीची गोष्ट आहे? शमूएलाने जेव्हा दाविदाला अभिषिक्त केलं, त्याच्यानंतर नंतरची गोष्ट आहे. आणि जर आपण तो चॅप्टर केअरफुली वाचला तर तिथे लक्षात येईल की शाऊलाला एक दुष्ट आत्मा त्रास देत होता. तर त्याचे सेवक त्याला म्हणाले, आपण कोणाला बोलूयात का? आणि म्हणजे तो तो व्यक्ती येऊन हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, ते वाजवेल आणि त्यांनी तुला बरं वाटेल. तर तो म्हणाला, हो, असं कोणी असेल तर त्याला पाठवा. आणि मग अं, दावीद आला. असं दाविदाने ते इन्स्ट्रुमेंट वाजवलं आणि शाऊल शाऊल राजा जो होता त्याच्यापासून हा जो दुष्ट आत्मा होता तो पळून गेला. असं आहे. तर हे पहिलं कार्य केलं दाविदाने, जेव्हा तो अं, शमूएलाने जेव्हा त्याला अभिषिक्त केलं होतं. परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरती आला. आणि दावीद राजा स्वतः जेव्हा त्याच्या स्तोत्र संहितामध्ये म्हणतो की हे परमेश्वरा, तुझा आत्मा माझपासून हिरावून घेऊ नकोस. असं आहे. तर दाविदाला स्वतःला माहिती होतं त्याला अभिषिक्त केलेलं आहे आणि त्याच्यावरती पवित्र आत्मा आहे आणि त्याच्याचद्वारे त्यांनी कार्य केलेलं आहे. असं आहे. तर पवित्र आत्मा आपल्याला धैर्य देतो. एवढा मोठा गोलायत समोर दावीद जेव्हा गेला तेव्हा त्याच्याकडे काय होते? किती खडे होते? 5 खडे होते. मात्र एकाच खड्याने काय केलेलं आहे दाविदाने? गोलियातला खाली पाडलेला आहे. असं दाविदाने स्वतःची तयारी ठेवली होती, बाबा एका खड्याने नाही तर 5 खड्याने तर मरणारच हा माणूस. पण हा माणूस माझ्याच हाताने मरणार आहे आज. असं आहे. आज हा माणूस पवित्र आत्म्याद्वारे आणि परमेश्वराच्या अं, अं, शक्तीद्वारे हा आज माणूस मरण पावणार आहे. मग त्यांनी 5 खडे घेतले होते सोबत. मात्र पहिल्याच खड्यामध्ये तो तो माणूस खाली पडला. असं आहे. दाविदाने तो विश्वाचा दगड फेकला होता. विश्वासाचा. तर आज आपल्याला विश्वासाचा दगड आपल्या अडचणीवरती फेकणं गरजेचं आहे. आणि हाच विश्वासाचा दगड तुमचा जी कोणती अडचण असेल, अभ्यासात असेल, कामात असेल, आर्थिक परिस्थितीमध्ये असेल किंवा शारीरिक असेल, काही असेल, तो आज विश्वासाचा दगड आज आपल्याला फेकणं गरजेचं आहे.
आणि हा विश्वास आपल्याला ठेवणं गरजेचं आहे की पहिल्याच फटक्यामध्ये हा आजार बरा झाला पाहिजे. मात्र त्याच वेळेस मला स्वतःची काळजी पण घेणे गरजेचं आहे. मी काय खातो, मी किती वाजता उठतो, मी किती वाजता झोपतो, मी एक्सरसाइज करतो का, माझी वागणूक कशी आहे, माझ्या मनात कोणाविरुद्ध द्वेष आहे का. कारण ह्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये बदल आणतात आणि ते रसायन मेंदूमध्ये सिक्रेट होतात. आणि ते रसायन जर कमी जास्त झाले तर त्यामुळे पण आजार येतो. असं आहे. डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, थायरॉइड म्हणा, कॅन्सर म्हणा, हे सर्व गोष्टी ज्या आहेत, बऱ्याच गोष्टी या गोष्टी आपण जे खातो पितो कसं वागतो त्याच्यामुळे हे होत. असं आहे. चौथी गोष्ट प्रार्थना. आत एकच. चौथी गोष्ट आहे आत्म्यात चालत राहणे आणि जागृत राहणे. मत्तयाचा 25वा अध्याय 10 ते 13 आपण वाचू. मत्तयाचा 25वा अध्याय 10 ते 13. त्या विकत घेण्यास गेला असता वर आला, जेव्हा ज्यांची तयार झाली होती त्या त्याच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद चालले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आमेन. थँक्यू पास्टर. इथे काय 10 कुमारिकांचा इथे दाखला आहे. आणि तो जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये जे जी आग आहे तेच होली स्पिरिट आहे. तोच पवित्र आत्मा आहे. तर हा पवित्र आत्मा सतत आपल्या जीवनात जळत राहायला पाहिजे. त्या आगेत आपण आज राहायला पाहिजे. आपल्यामध्ये ती ज्वाला असायला पाहिजे. काम करत असताना आपण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. असं आहे. आपण नेहमी आळशी राहून चालणार नाही आणि इनऍक्टिव्ह राहून चालणार नाही. कुमारिका काय म्हणाल्या, त्यांचे जेव्हा ज्वाला जी आहे ती तेल त्यांचं संपत गेलं होतं. असं आहे. हे तेल आपल्यामध्ये जळत राहणं गरजेचं आहे. हाच तो पवित्र आत्मा आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणाला की जागरूक राहा, कारण तुम्हाला माहित नाही की परमेश्वराचा पुत्र कोणत्या घटकेस येईल. तर जर मी आज येशू ख्रिस्ताची दुसऱ्या येण्याची वाट बघत नसेल, मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मी येशू ख्रिस्ताची वाट बघत आहे का. आणि समजा मी वाट बघत नसेल म्हणजेच येशू ख्रिस्ताचं आणि आत्म्याचं कार्य माझ्यामध्ये होत नाहीये. कारण जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत ते सर्व येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट बघत आहेत. मी त्यातला आहे का, हा प्रश्न आहे आज. सतत जागरूक राहणं गरजेचं आहे. सतत न्यूज बघणं गरजेचं आहे. न्यूज मध्ये काय चाललेलं आहे, बातम्या वाचणं गरजेचं आहे. इस्रायल आणि गाझा याच्यामध्ये जवळपास आता किती वर्ष झालेत माहित नाही, पण अजूनही त्यांच्यामध्ये हे चालू आहे. एकमेकांना बॉम्बिंग करत आहेत. म्हणजे इतके एकमेकांवरती बॉम्ब टाकत आहेत की आता नवीन नाही वाटत आहे आपल्याला. आपण आता त्याच्यामध्ये सॅच्युरेट झालो होता. अच्छा, आज 2 बॉम्ब टाकले का, बरं ठीक आहे. अच्छा, इतके लोक मरण पावले का, बरं ठीक आहे. असं आहे. आपण किती डिसेन्सिटाईज झालो आहोत. असं आहे. तर शेवटच्या काळामध्ये देर शॅल बी वॉर्स अँड रुमर्स ऑफ वॉर्स. शेवटच्या काळामध्ये जे नेशन्स आहेत, जे राज्य आहेत, एकमेकांवरती हे होतील, एकमेकांशी लढतील. तर शेवटच्या काळामध्ये हे वॉर होत आहेत. तर आपल्याला समजणं गरजेचं आहे की आता आपण येशू ख्रिस्ताचं येणं लवकरच जवळ होत आहे, जवळ आहे. असं आहे. आता ट्रम्प निवडून आलेला आहे आणि ट्रम्प काय म्हणाला त्याच्या स्पीच मध्ये की आपल्याला पुन्हा एकदा ख्रिस्ती जीवन जगणं गरजेचं आहे आणि ख्रिस्ती जीवनाद्वारे येशू ख्रिस्त आपण ख्रिस्ती आहोत हे आपली जी कंट्री आहे, आपली जे आपला जो देश आहे त्याला पुन्हा एकदा चर्चमध्ये जाणं गरजेचं आहे. तो कम्प्लिटली
दुसरा विषय आहे. आणि तो पुन्हा एकदा लोकांना असं दाखवून देत आहे की आपल्याला आता पुन्हा एकदा ख्रिस्ती बनून वागणं गरजेचं आहे, कारण बरेच लोक ख्रिस्तापासून दूर गेलेले आहेत. मात्र कोणत्या ख्रिस्ताची गोष्ट करत आहे ट्रम्प, हे लोकांना कळलेलं नाहीये. हे फक्त आपल्याला ऍडव्हेंटिस्ट मंडळीला माहित आहे की इथे सुरुवात जी आहे ती श्वापदाच्या चिन्हाची झालेली आहे, असं आहे. तर आत्म्यात चालत राहणे आणि जागरूक राहणे गरजेचं आहे. ओके, आणि शेवटचं सहमत असणे. आपण मत्ता याचा 18वा अध्याय आणि 19वा वचन वाचूयात. 18वा अध्याय शेवटचा पॉइंट आहे. मत्ता 18वा अध्याय आणि 19वा वचन. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एक चित्त होऊन विनंती करतील, तर मी माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. आमेन. या पृथ्वीवरती दोन जण जरी प्रार्थना करत असेल, सहमत असतील, तर मी तिथे कार्य करेल, असं आहे. आपल्याला आज सहमत राहणं गरजेचं आहे. आपल्याला मध्ये आज युनिटी असणे गरजेचं आहे. मंडळी म्हणून आपल्याला एकत्रित राहणं गरजेचं आहे. एकत्र उपवास प्रार्थना करणे, एकमेकांना भेट देणे, एकमेकांसाठी प्रार्थना करणे, एकमेकांमध्ये बंधुप्रेम असणे, एकत्रित राहणे हे गरजेचं आहे. कारण आपण जर एकमेकांमध्ये भांडाभांड आणि पांगापांग केली, तर मग आपण ख्रिस्ती आहोत, आपण कसे वागतो, आपण कसे एकमेकांसोबत राहतो, आपण कसे एकमेकांची काळजी घेतो, आपण एकमेकांचे बांधव कसे आहोत, हे परमेश्वराची ती प्रीती आपल्यामध्ये जी आहे ही कशी इतरांपर्यंत पोहोचणार, हा प्रश्न आहे. आणि आपण आपल्या बांधवांची काळजी करत नाही, घेत नाही, तर मग आपण इतर जे जे बांधव येशू ख्रिस्तात नाही त्यांची काळजी आपण कशी घेणार, हा प्रश्न. तर आज आपल्याला सहमत राहणे, बिईंग ऑन द सेम पेज, एकमेकांसोबत प्रेमाने वागणे, एकमेकांची काळजी घेणे हे आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला पास्टरांची काळजी घेणे गरजेचं आहे. पास्टर पण एक सामान्य व्यक्ती आहे. आपण हे म्हणू शकत नाही की पास्टरांचंच फक्त काम आहे की जाऊन सुवार्ता सांगणे. जाऊ दे पास्टरांना, जाऊ दे, हा होऊ दे, त्यांचा थळ होऊ दे, त्यांचं काम आहे. पास्टर होण्याच्या आधी माहित होतं ना त्यांना की त्यांच्यावरती अशी अशी वेळ येऊ शकते म्हणून. असं चालणार नाही. पास्टर आपल्याला जे शाबातामध्ये शिकवतात, चर्चमध्ये शिकवतात, ते आपली पण एक जबाबदारी, एक लेमॅन पर्सन म्हणून, की येशू ख्रिस्त आपण पर्सनली बाहेर घेऊन जायचं. चर्च म्हणजे काय? चर्च काय म्हणजे फक्त एक एक बिल्डिंग नाही. असं चर्च म्हणजे मंडळी, असं आहे. चर्च मध्ये जाणे तर गरजेचं आहे, मात्र चर्च बनणे पण गरजेचं आहे. नॉट ओनली गोइंग टू द चर्च इज इम्पॉर्टंट, बिईंग द चर्च इज इक्वली इम्पॉर्टंट, असं आहे. चर्चच्या बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर, बिल्डिंगच्या बाहेर आल्यानंतर पण माझं चर्च असणं गरजेचं आहे, माझी मंडळी असणं गरजेचं आहे, असं आहे. तर एकमेकांशी सहमत राहणे, आपल्यातले जे मतभेद आहेत ते दूर करणे, एकमेकांसाठी प्रार्थना करणे, एकमेकांना क्षमा करणे, ही ही भावना आज आपल्यामध्ये राहणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण म्हणू शकतो की हो, आपण दुसऱ्या डिनॉमिनेशनला किती जर आपण बोलत असलो तरी त्यांच्याकडे बघितलं तर ते एकमेकांसोबत किती आनंदी राहतात, किती प्रेमाने वागवतात, असं आहे. मोठमोठ्या प्रेयर मीटिंग जुन्या काळात होत असायच्या. 500 हजारो लोक मोठमोठ्या मैदानामध्ये एकत्रित व्हायच्या जुन्या काळामध्ये. 10-20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, आपल्यालाही माहित आहे. सध्याची परिस्थिती आहे की कुठे प्रार्थना जरी करायची, चर्च जरी चालू आहे, तरी तिथे येऊन छळ केला जातो, असं आहे. एका घरामध्ये जर 4 लोक येऊन प्रार्थना करत आहेत तर तिथे छळ केला जातो, अशी गोष्ट आहे. तर आपल्याला चर्च असो किंवा नसो, शेवटी आपण अवशिष्ट मंडळी आहोत. शेवटी मंडळी उरली पाहिजे. तर ही भावना मनामध्ये आपल्याला आज असणं गरजेचं आहे. आणि हे फक्त आणि फक्त परमेश्वराच्या द्वारेच आणि पवित्र आत्म्याद्वारेच शक्य आहे. हे अशक्य नाही, हे शक्य नक्कीच आहे. आणि आपण हे शक्य करू शकतो. आणि याच प्रकारे हा प्रकाश जो आहे हा जगामध्ये पोहोचू शकतो. तर आज मला एक ख्रिस्ती बांधव म्हणून, एक ऍडव्हेंटिस्ट म्हणून,
एक येशू ख्रिस्ताची दुसऱ्या आगमन येणाऱ्या म्हणून, दुसऱ्या येशू ख्रिस्ताची वाट बघणारा म्हणून, या याद्वारे आज माझी ही जबाबदारी आहे. मी चर्चमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहे का? मला काही जबाबदारी दिली असेल तर मी ती पार पाडत आहे का? मला जर कोणासाठी प्रार्थना करायला सांगितले असेल तर ती प्रार्थना मी करत आहे का? तर हे आज मला समजणं गरजेचं आहे. असं आहे. आणि त्यासाठी मला पर्सनली पवित्र आत्मा मागणं गरजेचं आहे. आणि मला त्या चर्चचा आधारस्तंभ होणं गरजेचं आहे. तर आपल्याला एकमेकांशी सहमत राहणे गरजेचं आहे, आणि सहमत होऊन आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे पुढे कार्य करणे गरजेचं आहे. माझी आशा आहे की प्रत्येकाला आजचा विषय समजला असेल. देवबाप आपल्याला आशीर्वादित करू. मी सर्वांसाठी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, आणि तुमचे प्रत्येकांचे नाव मी मी नोंदणी करून घेतलेली आहे, स्क्रीनशॉट घेतलेले आहे. हे मी पर्सनली तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे. आणि आपल्या जे काही अडचणी आहेत त्या निघून जावोत. आणि अडचण जरी असली, येशू ख्रिस्त अडचणीपेक्षा मोठा आहे. त्याचं कार्य आपल्या जगिक कामांपेक्षा त्याचं कार्य महत्वाचं आहे. तर मी तुमच्यासाठी पण प्रार्थना करत आहे. देव बाप आपल्याला आशीर्वादित करो. थँक्यू. आमेन.